भक्तांनो, ज्या घरात मांजर आपल्या पिल्लांना जन्म देते तिथे काय घडते आणि मांजर आपल्या पिल्लांसाठी कोणत्या प्रकारचं घर निवडते हे समजून घेणं आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण जर तुम्ही याकडे दुर्लक्ष केले तर तुम्ही स्वतःच तुमच्या घराच्या विनाशाचे कारण व्हाल. जर तुम्हाला खात्री करायची असेल की तुमच्या घरात गरिबी आणि कष्ट कधीच येणार नाहीत आणि आनंद, समृद्धी आणि कल्याण नेहमीच टिकून राहील, तर तुम्ही लक्षात घेतले असेल की जगातील अनेक भागात लोक मांजरींना पाळीव प्राणी म्हणून पाळतात. आज आम्ही तुम्हाला अशी गोष्ट सांगणार आहोत ज्याचा तुम्ही कदाचित यापूर्वी खोलवर विचार केला नसेल. मांजर जेव्हा आपल्या पिल्लांना जन्म देते तेव्हा घरात काय होते? कुत्रे आणि मांजरी पाळणे आजकाल फॅशनेबल बनले आहे. तुम्हाला प्रत्येक दुसऱ्या किंवा तिसऱ्या घरात एक पाळीव प्राणी सापडेल. पण भक्तांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का की कुत्रा किंवा मांजर पाळणे खरोखर शुभ आहे की अशुभ? तुम्ही लहानपणापासून मांजरींबद्दल अनेक गोष्टी ऐकल्या आहेत. कथा आणि काही शास्त्रांमध्ये त्यांच्या शुभ संकेतांचा उल्लेख आहे. पण आज मी तुमच्यासोबत जे सत्य सांगणार आहे ते प्रत्येकाने ऐकले पाहिजे, कारण ते आपल्या शाश्वत शास्त्रांमध्ये रुजलेले आहे. शास्त्रांमध्ये असे म्हटले आहे की या जगात असे एकही घर नाही जिथे मांजरीने भेट दिली नाही. मांजरी प्रत्येक मानवी घरात येतात. पण भक्तांनो, जर मांजरी तुमच्या घरी येत राहिल्या तर त्याचा काय अर्थ होतो हे तुम्हाला माहिती आहे का? आणि जर मांजरी तुमच्या भोवती सतत रडत असतील तर याचा काय अर्थ होतो? विचार करा. जर एखादी मांजर तुमच्या घरात आली आणि तिच्या पिल्लांना जन्म दिला तर त्यामागे कोणता गहन संदेश आहे? आणि जर तुम्ही एखाद्या शुभप्रसंगी बाहेर असताना मांजर तुमच्या मार्गावरून गेली तर त्याचा काय अर्थ होतो? आज आपण एका रहस्यमय जगात पाऊल ठेवणार आहोत, जिथे प्रत्येक क्षण काहीतरी नवीन, काहीतरी वेगळे आणि तुमच्या हृदयाला स्पर्श करणारे काहीतरी घेऊन येतो. हो, आज आपण त्या गोंडस, खेळकर आणि कधीकधी रहस्यमय मांजरींबद्दल बोलू, जे केवळ प्राणी नाहीत तर भविष्याचे आश्रयदाते देखील असू शकतात. रात्रीच्या शांततेत त्यांचे चमकणारे डोळे, त्यांची सौम्य चाल आणि तुमच्या आत सर्व काही वाचणारी ती अनोखी नजर. कल्पना करा भक्तांनो, जर तुम्हालाही देवी लक्ष्मीचा आशीर्वाद घ्यायचा असेल तर पुढे जाण्यापूर्वी कृपया हा व्हिडिओ लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट सेक्शनमध्ये जय लक्ष्मी माता लिहा. तसेच कमेंट सेक्शनमध्ये तुमची राशी लिहायला विसरू नका. आम्ही राशीशी संबंधित भविष्य सांगण्याची सुविधा देखील देतो आणि तुमच्या आयुष्यातील कोणत्याही समस्यांवर मात करण्यासाठी सोपे उपाय देतो. म्हणून कमेंट सेक्शनमध्ये तुमची राशी लिहायला विसरू नका. भक्तांनो, आज आम्ही हळूहळू हे रहस्य उलगडू, जेणेकरून तुम्हाला मांजरींचा खरा अर्थ अधिक खोलवर समजेल. कारण ते फक्त प्राणी नाहीत, बहुतेकदा ते जीवनाचे संदेश घेऊन येतात. आनंद आणि दुःख यांच्यातील रेषा किती पातळ आहे हे शिकवतात. तर चला हा प्रवास हळूहळू सुरू करूया. प्रत्येक पायरीवर थांबून प्रत्येक तपशील तुमच्या हृदयात उतरू द्या. भक्तांनो, प्रथम मांजर कोण आहे हे समजून घेऊया. हा एक मांसाहारी सस्तन प्राणी आहे, जो इतका तीव्र श्रवण आणि मांस घेतो की आपण मानव कधीकधी हेवा करतो. कल्पना करा की थोडासा आवाज, दूरवर हालचाल आणि मांजरीचे कान लगेच उठतील, जणू काही गुप्तहेरासारखे, प्रत्येक रहस्य उलगडण्यास सक्षम. आणि त्याची वासाची जाणीव तर दूरच आहे. ती मैल दूरवरून त्याच्या शिकारीचा किंवा मित्रांचा वास ओळखू शकते. पण भक्तांनो, सर्वात जादुई म्हणजे त्याचे डोळे. ते खूप संवेदनशील असतात. रात्रीच्या गडद अंधारातही ते स्पष्टपणे पाहू शकते, चंद्रप्रकाशाने भरलेल्या चांदण्या रात्रीसारखे. भक्तांनो, इतिहास साक्षीदार आहे की मांजर सुमारे 95,000 वर्षांपासून मानवांची सोबती आहे. प्राचीन इजिप्तपासून ते आपल्या गावांपर्यंत ती आपल्या जीवनाचा एक भाग आहे. तिचे नैसर्गिक आयुष्य सुमारे 15 वर्षे आहे. पण या 15 वर्षांत ती आपल्याला इतके काही शिकवते की जणू आपण शतकानुशतके एकत्र आहोत असे वाटते. आता भक्तांनो, चला शास्त्रांच्या जगात डोकावूया. आपल्या पवित्र सनातन शास्त्रांमध्ये भगवान विष्णूने स्वतः म्हटले आहे की ज्या घरात मांजर आपल्या मांजरीच्या पिल्लांना जन्म देते तिथे देवी लक्ष्मीचे आगमन होते. त्या क्षणाची कल्पना करा जेव्हा मांजर आपल्या लहान पिल्लांना जन्म देते आणि त्याच घरात आनंद आणि समृद्धीची लाट वाहते. पण भक्तांनो, प्रश्न असा आहे, हे किती खरे आहे आणि किती फक्त एक सुंदर श्रद्धा आहे? हे फक्त एक आख्यायिका आहे की जीवनाचे एक गूढ रहस्य आहे? आज भक्तांनो, आपण या रहस्यावर चर्चा करू. हळूहळू प्रत्येक थर उलगडत जाऊ. तर तयार व्हा, कारण आम्ही एक अशी कहाणी सांगणार आहोत जी तुमचे हृदय हेलावून टाकेल. भक्तांनो, खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. प्राचीन काळी एका छोट्या गावात एक साधी स्त्री राहत होती. तिला एक मुलगा होता, पण त्याचा मुलगा जन्मापासूनच अपंग होता. तो अंथरुणातून उठू शकत नव्हता आणि एक पाऊलही चालू शकत नव्हता. त्या आईच्या वेदनांची कल्पना करा. ती दररोज सकाळी उठून आपल्या मुलाकडे पाहत होती. तिची असहाय्यता जाणवत होती. तिच्या मुलाची स्थिती पाहून तिचे हृदय दुखत होते. तिला त्याच्या भविष्याची सतत चिंता वाटत होती. त्याचे आयुष्य कसे असेल? दिवस आणि रात्र गेली, पण ती चिंता तिच्या हृदयात काट्यासारखी राहिली. वेळ निघून गेली भक्तांनो, आणि पुढच्या वर्षी त्या महिलेला पुन्हा एका मुलाचा आशीर्वाद मिळाला. पण नशिबाने तिच्यावर आणखी एक क्रूर थट्टा केली.
तिचा दुसरा मुलगा पहिल्यासारखाच जन्मापासूनच अपंग होता. तो अंथरुणातून उठू शकत नव्हता किंवा चालू शकत नव्हता. आता आईच्या चिंता वाढल्या होत्या. दोन्ही मुले असहाय्य आणि निराधार होती आणि आई रात्रंदिवस रडत होती. तिला वाटत होते की त्यांना कोण आधार देईल, मी गेल्यावर त्यांची काळजी कोण घेईल. रात्री अंधारी होत्या, झोप अशक्य होती, अश्रू वाहत होते. मग 3रे वर्ष आले आणि देवाने तिला 3रे मूल, दुसरा मुलगा देऊन आशीर्वाद दिला. पण यावेळीही तीच गोष्ट पुन्हा घडली. पहिल्या दोघांप्रमाणेच 3रा मुलगाही पूर्णपणे अपंग होता. त्याला चालण्याची ताकद नव्हती, उठण्याची क्षमता नव्हती आणि तो फक्त अंथरुणावर पडून होता. आता त्या महिलेचे हृदय तुटले होते. तिच्या 3 मुलांची तीच वेदनादायक अवस्था पाहून तिचे जीवन एका खोल दुःखात बुडाले होते. दररोज ती देवाला विचारायची, हे प्रभू, मी असे कोणते पाप केले आहे की माझी सर्व मुले या अवस्थेत जन्माला येतात. प्रार्थनेत गुडघे टेकून ती डोळ्यात अश्रू घेऊन रडायची, पण तिला काहीच उत्तर मिळत नव्हते. भक्तांनो, त्या महिलेच्या चिंता आणखी तीव्र झाल्या. आता तिला 3 मुले होती, पण तिघेही अपंग होते. तिघेही चालण्याच्या स्थितीत नाहीत. त्यांचे भविष्य काय असेल? आता त्यांची काळजी कोण घेईल? मी किती काळ जगेन? मी जिवंत असेपर्यंत मी त्यांची काळजी घेऊ शकतो, पण मी गेल्यानंतर त्यांचे काय होईल? ही चिंता त्या महिलेला आतून जळणाऱ्या आगीसारखी जळत राहते. ती रात्रंदिवस त्याच वेदनेत बुडालेली राहते. आता भक्तांनो, 4थे वर्ष उलटून गेले आहे आणि 4थ्या वर्षी ती स्त्री 4थ्या मुलाला जन्म देते. पण भक्तांनो, 4था मुलगा देखील अपंग आहे. तो 4था मुलगाही त्याच अवस्थेत आहे. तो देखील अंथरुणावरून उठू शकत नाही आणि चालूही शकत नाही. भक्तांनो, आता त्या महिलेची प्रकृती आणखी बिकट होते. तिला असे वाटू लागते की तिच्या गर्भाशयातून फक्त अपंग मुलेच जन्माला येतात. कदाचित तिच्या गर्भाशयात काहीतरी बिघाड असेल. माझा गर्भाशयच दोषपूर्ण आहे, असा विचार करून ती स्त्री खूप दुःखी होते. दिवस गेले, पण वेदना वाढतच गेल्या. तिने स्वतःला शिव्या देत रात्री घालवल्या, पण सकाळी तीच वेदना परत आली. काही दिवसांनी भक्तांनो, 5वे वर्ष गेले आणि 5व्या वर्षी महिलेने 5व्या मुलाला जन्म दिला. भक्तांनो, 5वा मुलगाही पहिल्या 4 सारखाच होता. तो अंथरुणातून उठू शकत नव्हता किंवा चालूही शकत नव्हता. भक्तांनो, आता त्या महिलेने सर्व आशा गमावल्या. तिला पूर्वी अशी आशा होती की जर एक मुलगा अपंग झाला तर दुसरा बरा होईल. जेव्हा 2 मुलगे अपंग झाले तेव्हा तिला आशा वाटू लागली की तिसरा बरा होईल. जेव्हा 3 मुलगे अपंग झाले तेव्हा तिने आशा धरली की तिचा 4था मुलगा बरा होईल. भक्तांनो, जेव्हा 4था मुलगा देखील अपंग झाला तेव्हा तिला या आशेने सांत्वन मिळाले की कदाचित तिचा 5वा मुलगा बरा होईल. जेव्हा 5वा मुलगा देखील अपंग जन्माला येतो तेव्हा ती पूर्णपणे आशा गमावते आणि विचार करू लागते, कदाचित माझ्या नशिबात अपंग मुलगा असेल किंवा कदाचित माझा गर्भच खराब असेल. या विचाराने ती स्त्री खूप दुःखी होते आणि गुदमरल्यासारखे जीवन जगते. मी गेल्यानंतर या 5 मुलांचे काय होईल याची तिला सतत चिंता असते. त्यांना कोण वाढवेल या चिंतेने तिला ग्रासले. तिने गुदमरल्यासारखे जीवन जगले. तिच्या मुलांना अश्रूंनी वाढवले. भक्तांनो, तिने रक्ताचे अश्रू ढाळले, पण तरीही तिने तिच्या मुलांना चांगले वाढवले. ती प्रत्येक क्षणी त्यांच्यासोबत राहिली, त्यांना खायला घातले आणि त्यांना कथा सांगितल्या, पण आतले दुःख कधीच कमी झाले नाही. प्रिय भक्तांनो, काही काळानंतर एक पांढरी मांजर त्या महिलेच्या घरी येते. मांजर तिच्या घरात राहू लागते. भक्तांनो, मांजर काही दिवसांपासून तिच्या घरात राहते. ती एखाद्या गूढ पाहुण्यासारखी शांतपणे फिरते. काही दिवसांनी मांजर 4 सुंदर मांजरीच्या पिल्लांना जन्म देते. मांजर जन्म दिल्यानंतर भक्तांनो, महिलेचे पहिले मूल पूर्णपणे बरे होते. महिलेचे पहिले मूल अगदी तिच्या पलंगावरून उठते आणि स्वतःच्या दोन्ही पायांवर चालते. त्या क्षणाची कल्पना करा. आईच्या डोळ्यात अश्रू आहेत, पण यावेळी आनंदाने. ती हास्याने ओरडते आणि देवाचे आभार मानते. भक्तांनो, ती महिला आता खूप आनंदी आणि आनंदाने भरलेली आहे. तिच्या अंतःकरणापासून देवाचे आभार मानते. भक्तांनो, ती महिला त्या मांजरीच्या पिल्लांना आपल्याजवळ ठेवते आणि त्यांचे चांगले पालनपोषण करते. भक्तांनो, काही दिवसांनी मांजर पुन्हा जन्म देते आणि आणखी 4 मांजरीच्या पिल्लांना जन्म देते. तिचा दुसरा मुलगा बरा होतो. अशा प्रकारे मांजर जन्म देते तेव्हा त्या महिलेची प्रत्येक मुले बरी होतात. त्याचप्रमाणे तिची सर्व मुले बरी होतात. आणि भक्तांनो, तिच्या घरात संपत्तीची कमतरता नसते. आनंद आणि समृद्धी भरपूर असते. जणू काही चमत्कार घडला असेल. घरात हास्याचा आवाज घुमत असे. मुले धावू लागायची आणि आईचा चेहरा उजळून जायचा. आपल्या सनातन शास्त्रात असे म्हटले आहे की ज्या घरात मांजर आपल्या मुलांना जन्म देते तिथे देवी लक्ष्मीचे जलद गतीने आगमन होते. त्या घरात इतके सुख आणि समृद्धी येते की त्या घरात राहणारे लोक ते सहन करू शकत नाहीत. भक्तांनो,
ज्या घरात मांजर आपल्या मुलांना जन्म देते त्या घरात खूप सुख आणि समृद्धी येते. पण भक्तांनो, आता आपण त्याच शास्त्राची दुसरी बाजू पाहूया, जी थोडी भयानक वाटते. आपल्या सनातन शास्त्रात असे म्हटले आहे की घरात मांजर ठेवणे अशुभ मानले जाते. ज्या घरात मांजरी रडतात ते घर देखील खूप अशुभ असते. म्हणून आपल्या सनातन शास्त्रांनुसार मांजरी पाळणे अशुभ मानले जाते. आपल्या सनातन शास्त्रांमध्ये असे म्हटले आहे की तुम्ही कोणत्याही शुभ कार्यावर असताना जर मांजर तुमच्या रस्त्याने आडवी आली तर ते अशुभ मानले जाते. असे म्हटले जाते की तुम्ही जात असताना जर मांजर तुमच्या रस्ता ओलांडली तर तुमचे कार्य पूर्ण होणार नाही. असेही म्हटले जाते की जर मांजर तुमच्या रस्त्याने आडवी आली तर तुम्ही जाऊ नये. जर मांजर तुमच्या घरात येऊन रडली तर हे देखील एक अतिशय अशुभ चिन्ह मानले जाते. आपल्या सनातन शास्त्रांनुसार असे म्हटले जाते की ज्या घरात मांजरी रडतात त्या घरात एखाद्याचा अकाली मृत्यू होण्याची शक्यता असते. जे लोक त्यांच्या छंदासाठी मांजरी पाळतात त्यांच्यासाठी मांजरी पाळणे हे अत्यंत अशुभ चिन्ह मानले जाते. म्हणून मांजरी पाळणाऱ्यांनी हा व्हिडिओ पाहावा आणि आजपासून त्यांना पाळणे बंद करावे. भक्तांनो, जेव्हा आपण घरी मांजरी पाळतो तेव्हा आपल्या सनातन शास्त्रांमध्ये असे लिहिले आहे की मांजरी राहणाऱ्या ठिकाणी नकारात्मक ऊर्जा येते. ज्या घरात मांजरी राहतात त्या घरात देखील नकारात्मक ऊर्जेचा परिणाम होतो. म्हणून मांजरी पाळणे हे अत्यंत अशुभ मानले जाते. भक्तांनो, जर तुम्हाला मध्यरात्री मांजर दिसली तर ते देखील एक अतिशय अशुभ चिन्ह मानले जाते. असे म्हटले जाते की ज्या व्यक्तीला मध्यरात्री मांजर दिसते त्याला वरदान मिळते. तथापि भक्तांनो, आणखी एक मत असे आहे की ज्या घरात मांजर आपल्या पिल्लांना जन्म देते त्या घरात देवी लक्ष्मीचे आगमन होते. ज्योतिषशास्त्रानुसार असे मानले जाते की घरात मांजर ठेवणे आणि जर मांजर वारंवार घरात येत असेल तर ते आपल्यासाठी अशुभ आहे. आपल्या घरात जिथे जिथे मांजर फिरते तिथे तिथे नकारात्मक ऊर्जा येते आणि आपल्या घरात असलेली सकारात्मक ऊर्जा देखील नष्ट होते. घरात मांजर ठेवल्याने कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यावरही नकारात्मक परिणाम होतो, ज्यांना वारंवार काही आजार होतात. जर मांजर घरात लघवी करते किंवा शौच करते तर मोठे त्रास होण्याची शक्यता असते. असेही मानले जाते की जर तुमची पाळीव मांजर चाणक्याच्या बाहेर कुठेतरी गेली तर तुम्हाला नजीकच्या भविष्यात काहीतरी अशुभ अनुभवण्याची शक्यता आहे. मांजर ही भगवान विष्णूची पत्नी, लक्ष्मीची मोठी बहीण, अलक्ष्मीचे वाहन आहे. भक्तांनो, आता आपण शुभ संकेतांवर चर्चा करूया. मांजरीचे शुभचिन्ह काय आहे? मांजरीला त्याच्या मांजरीच्या पिल्लासह पाहणे शुभ मानले जाते. याचा अर्थ तुम्ही एखाद्या जुन्या भक्ताला किंवा नातेवाईकाला भेटणार आहात आणि तुम्हाला काही चांगली बातमी देखील मिळू शकते. दिवाळीच्या रात्री तुमच्या घरी मांजर आली तर ती शुभ मानली जाते. ती तुम्हाला धन मिळवून देऊ शकते. जर मांजर तुमच्या डाव्या बाजूने उजवीकडे तुमचा रस्ता ओलांडली तर ती देखील शुभ मानली जाते. मांजरीची विष्ठा कापडात बांधून तुमच्या हाताला बांधल्याने वाईट नजरेपासून आपले रक्षण होते. जर एखाद्याच्या कुंडलीत राहू अशुभ असेल आणि त्यामुळे त्यांना समस्या येत असतील तर राहूच्या अशुभ परिणामांपासून वाचण्यासाठी मांजर घरी ठेवावी, कारण मांजरीला राहूचे वाहन मानले जाते. असे मानले जाते की मांजरीची 6वी इंद्रिय माणसापेक्षा जास्त सक्रिय असते, ज्यामुळे तिला भविष्यातील घटना कळतात. पौराणिक कथेनुसार तुमच्या मार्गावरून जाणारी काळी मांजर डाव्या बाजूने उजवीकडे गेली तरच ती अशुभ मानली जाते, अन्यथा तुमच्या रस्त्याने जाणारी मांजर अशुभ मानली जात नाही. जेव्हा एखादी मांजर तुमचा रस्ता ओलांडून दुसऱ्या बाजूला जाते तेव्हा ती नकारात्मक ऊर्जा मागे सोडते, जी त्या रस्त्यावर बराच काळ टिकून राहते. हे विशेषतः काळ्या मांजरींबद्दल खरे आहे. प्राचीन विद्वानांनी असा अंधश्रद्धा पसरवला असेल की मांजर तुमच्या रस्त्याने जाणारी मांजर अशुभ आहे. मांजरीच्या रडण्याचा आवाज खूप भयावह असतो. तो ऐकल्याने निश्चितच भीती निर्माण होते. असे मानले जाते की मांजर घरात शिरून रडणे कुटुंबातील सदस्याच्या मृत्यूची घोषणा करते किंवा काहीतरी अनुचित घडू शकते. मांजरी आपापसात भांडत आहेत हे आर्थिक आणि घरगुती कलहाचे लक्षण आहे. जर मांजरी एखाद्याच्या घरात भांडत असतील तर असे मानले जाते की घरात लवकरच कलह निर्माण होईल. घरगुती कलहामुळे आर्थिक नुकसान होते. भक्तांनो, क्षणभर कल्पना करा. थकवणाऱ्या दिवसानंतर तुम्ही तुमच्या दारात पाऊल ठेवताच एक मऊ सावली शांतपणे तुमच्या जवळ येते. तिचे डोळे चमकतात, तिची चाल सुंदर असते, तिची शेपटी हलते आणि मग ती हळूवारपणे येते आणि तुमच्या पायांवर घासते. हो, ही तुमच्या लाडक्या मांजरीची सर्वात अनोखी पद्धत आहे. याचा अर्थ तुम्ही आला आहात, मी तुमची वाट पाहत होतो. भक्तांनो, हे फक्त प्राण्यांचे वर्तन नाही तर भावनांनी भरलेले नाते आहे. मांजरी मानवी भावनांना जवळून जाणतात. जेव्हा तुम्ही त्यांच्याशी बोलता किंवा तुम्ही प्रेमाने त्यांच्या डोक्यावर हात लावता तेव्हा त्यांना तुमच्या आवाजाचा कल समजतो.
त्यांच्या पाठीवर हळुवारपणे हात लावल्याने किंवा त्यांच्या हनुवटीवर बोटे फिरवल्याने त्यांच्यात समाधान आणि सुरक्षिततेची खोल भावना निर्माण होते. दिवसभर एकटे राहणाऱ्या मांजरींना ही जवळीक आणखी हवीहवीशी वाटते. विश्वास ठेवा किंवा न ठेवा, ते तुमच्या परत येण्याची वाट पाहत असलेला प्रत्येक मिनिट एका तासासारखा वाटतो आणि तुम्ही घरी येताच. त्यांचे म्याव करणे आणि तुमच्या मागे फिरणे हे त्यांचे अनोखे मार्ग आहेत. तुमच्याशिवाय माझा दिवस अपूर्ण आहे असे म्हणण्याचे. आता माझ्या मित्रांनो, माझ्यासोबत वेळ घालवा. लक्षात ठेवा, तुमचे लक्ष आणि सहवास पाळीव प्राण्यांसाठी तितकेच महत्त्वाचे आहे जितके नातेसंबंध आणि प्रेम मानवांसाठी असते. त्यांना फक्त अन्न आणि डोक्यावर छप्पर हवे नसते. त्यांना तुमचा स्पर्श, तुमचा वेळ आणि तुमचा स्नेह आवश्यक असतो. जर तुम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष केले तर ते गप्प राहतील, परंतु त्यांच्या हृदयात एक पोकळी निर्माण होईल. म्हणून दररोज तुमच्या पाळीव प्राण्यासोबत दर्जेदार वेळ घालवा. कधी त्यांच्याशी बोला, कधी त्यांच्याशी खेळा, कधी त्यांना ताण देण्याची संधी द्या आणि कधी फक्त बसून त्यांना पाळीव करा. ही वेळ तुमच्या मांजरीला आनंदी करतेच असे नाही, तर तुम्हाला आराम आणि मनःशांतीची एक विचित्र भावना देखील देते. आणि हो भक्तांनो, जेवणाची वेळ मांजरींसाठी एका खास उत्सवासारखी असते. त्यांना भूक लागताच ते त्यांच्या गोड म्यावने तुम्हाला बोलावतात. स्वयंपाकघराकडे जाणारे तुमचे एक पाऊल देखील त्यांच्यासाठी आशेचा किरण बनते. कधीकधी कुटुंब जेवायला बसताच मांजर शांतपणे येते आणि जवळ बसते. जणू काही म्हणते, मला कुटुंबाचा भाग म्हणून लक्षात ठेवा, कारण मी देखील तुमच्यासोबत या घराचे आनंद शेअर करते. भक्तांनो, सत्य हे आहे की मांजर फक्त एक पाळीव प्राणी नाही, ती तुमच्या आयुष्याचा एक मौल्यवान भाग आहे. तिच्यासोबत घालवलेले छोटे क्षण, तिची खोडसाळपणा, तिची निरागसता आणि तिचे निस्वार्थ प्रेम तुमच्या घराचे वातावरण आनंदाने आणि आत्मीयतेने भरून टाकते. आणि जेव्हा तुम्ही तिच्या डोळ्यात पाहता तेव्हा असे वाटते की ती तुमच्या मनातले सर्व काही शांतपणे समजून घेते. तुमचे दुःख, तुमचे आनंद, अगदी तुमचा एकटेपणा देखील. लक्षात ठेवा, तुम्ही मांजरीला दिलेले प्रेम कधीही व्यर्थ जात नाही. ती दररोज प्रत्येक क्षणी तिच्या पद्धतीने सूड घेते. कधी तुमच्या जवळ येऊन शांतपणे बसून, कधी तिच्या म्यावने, तर कधी फक्त तिच्या डोळ्यांनी तुम्हाला असे वाटवून देते की तुम्ही तिचे संपूर्ण जग आहात. भक्तांनो, ही सर्व माहिती जनहित लक्षात घेऊन दिली जात आहे. तुमच्या श्रद्धेने वास्तुशास्त्राचे उपाय वापरून पहा. आमचा चॅनल या व्हिडिओद्वारे कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. जर तुम्हाला आजची माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करून तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशनला ऑनलाईनवर निश्चितपणे सेट करा. जय श्रीराम.